सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी राहणार आहे. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. व्यवसाय करणाऱ्यांना आज प्रवासाला जावं लागेल, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होतील. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. खाजगी नोकरी करत असाल तर एक चांगली ऑफर मिळेल. पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक कार्यक्रमाशी संबंधित लोकांसाठी चांगला जाईल. आज तुम्हाला काही संधी मिळतील, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. सरकारकडून तुमचा सन्मान होईल. आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही वेळ घालवाल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये बदल होतील. व्यावसायिकांना आर्थिक चणचण भासेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यस्त राहील. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्यामध्ये व्यस्त राहाल, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. घरगुती जीवनाच्या तक्रारी उद्भवतील, ज्यामुळे तुम्ही जोडीदारावरती रागावू शकता. तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील. अनपेक्षित निकाल मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. तुम्ही आज पार्टीचा प्लॅन कराल. आज सामाजिक कार्य जर तुम्ही करत असाल किंवा राजकारणाशी संबंधित काम करत असाल तर तुम्हाला लाभ मिळतील. आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. सरकारकडनं तुमचा मान सन्मान वाढेल. आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही वेळ घालवाल. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असेल. मालमत्तेशी संबंधित निकाल तुमच्या बाजूने लागेल. सहलीला जाण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर वेळ पुढे ढकला. वाहनाचं नुकसान झाल्यानं तुमच्या पैशांचा खर्च वाढू शकतो. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्या. जर तुमच्या लग्नामध्ये काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील. तुम्हाला दुपारनंतर थोड्याशा आर्थिक चणचणी जाणवतील, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण केले जातील. तुम्हाला कोणतीही किरकोळ समस्या असल्यास डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या. वाहन चालवताना जपून चालवा, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना शत्रूपासून सावध राहावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. आज तुम्ही कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये वेळ घालवाल. यामुळे तुमचं एखादं महत्त्वाचं काम रखडेल. कामाच्या ठिकाणी लाभ न झाल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. जोडीदारासोबत भविष्यातील काही योजनांवरती तुम्ही चर्चा करण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला कोणतीही किरकोळ समस्या असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आज कोणतंही वाहन चालवताना जपून चालवा, कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र आज आर्थिक लाभ होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला मानसिक शांती देईल. शारीरिक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या मनातील समस्या आज संपुष्टामध्ये येतील. मालमत्तेशी संबंधित समस्येबद्दल तुम्ही काळजी घ्याल.
तुम्हाला समाधानकारक बातम्या दुपारनंतर ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचे दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या शौर्यामध्ये वाढ होईल. तुम्ही व्यवसायाचं स्थान बदलण्याचा विचार करत असाल तर ते फायदेशीर ठरेल. व्यवसायासाठी एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घ्याल. कोणत्याही सहकार्याचा सल्ला घेण्याची गरज नाही. मुलांसाठी तुम्ही नवीन वाहन खरेदीचा आज विचार कराल. आज तुमच्या मनातील साऱ्या समस्या संपुष्टामध्ये येतील. मालमत्तेशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल तर त्यावरती तुम्हाला समाधान मिळेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला आज यश मिळेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल. काही काळासाठी तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही परतफेड कराल. तुमच्या डोक्यावरील ओझं कमी होईल. भविष्यामध्ये पैसे गुंतवण्याचा तुम्ही निर्णय घ्याल. जोडीदाराचा सल्ला घेऊन तुम्ही गुंतवणूक करा. तुमच्या मुलाला नोकरी मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करण्याचा आहे. नवीन व्यवसाय तुम्ही आज सुरू कराल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होईल. कुटुंबामध्ये विवाहयोग्य प्रस्ताव येतील. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्ही काम कराल ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलं असेल तर ते फेडणं तुम्हाला आज अवघड जाईल. भविष्यामध्ये पैसे गुंतवण्याचा तुम्ही निर्णय घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला जरूर घ्याल ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगली आर्थिक लाभ होतील. तुमच्या मुलाला नोकरी मिळाल्यानं तुम्ही प्रसन्न राहाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. तुमची वैयक्तिक कामं तुम्ही स्वतः पूर्ण कराल. स्वतःसाठी तुम्ही वस्तू खरेदी कराल. कुटुंबातील सदस्यांना मात्र तुमचा हेवा वाटेल. तुम्ही आज कामामध्ये मग्न राहाल. सरकारी नोकरीशी संबंधित लोक काम करण्याचा विचार करतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावा असा सल्ला दिला जातोय. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडेसे ताणतणाव हे राहतील. आज तुम्हाला चांगले विवाहयोग्य प्रस्ताव येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा आनंदामध्ये जाईल. तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील. तुम्ही पैसे गुंतवणं शेअर बाजारामध्ये चांगलं राहील. परंतु शेअर बाजारात गुंतवणूक करताना एखाद्या मोठ्या माणसाचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही आज वडिलांसोबत बाहेर फिरायला जाल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.